सनी पंडित मिसाळ आणि त्याचे सहकारी ख्रिश्चन समाजामध्ये खोटा प्रचार करत आहेत। 20 जूनला चर्चमध्ये मुद्दाम वाद निर्माण करून त्यांनी विश्वस्तांवर खोट्या तक्रारी दाखल केल्या। या लोकांनी चर्चमधील गोंधळ न थांबवल्यास कार्यकारी मंडळ विश्वस्तांनी 15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला। अहमदनगर पहिली मंडळीचे सेक्रेटरी जॉन्सन शेक्सपियर यांनी जीवन न्यूज पुणे मेट्रोशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। अहमदनगर पहिली मंडळी कॉंग्रिगेशनच्या ह्यू मेमोरियल चर्चवर हंगामी मॉडरेटर म्हणून सनी पंडित मिसाळ यांनी केलेला दावा UCNIच्या जनरल असेंब्लीच्या न्याय समितीने मिसाळ यांची नियुक्ती अनधिकृत असल्याने रद्द केली आहे। सनी मिसाळ हे निरोप्याची मंडळी बुरुडगाव व सुनील पांडुरंग भांबळ हे दैठण गुंजाळ चर्चचे धर्मगुरू असल्याने त्यांना ह्यू मेमोरियल चर्चमध्ये हस्तक्षेप करण्याचा काही एक अधिकार नाही, असा आदेश नुकताच केली असल्याची माहिती अहमदनगर पहिली मंडळी कॉंग्रिगेशनचे सेक्रेटरी जॉन्सन शेक्सपियर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। अहमदनगर पहिली मंडळी कॉंग्रिगेशनचे कार्यकारी मंडळ व विश्वस्त मंडळ हे अधिकृत असून यांची नियुक्ती जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे यांनी केलेली आहे। अहमदनगर पहिल्या मंडळीमध्ये कुठलाही भ्रष्टाचार नसून भ्रष्टाचाराचे हे खोटे आरोप करीत आहेत। सनी पंडित मिसाळ, सुनील पांडुरंग भांबळ, पुरुषोत्तम गंगाधर घोडके हे समाजाची फसवणूक करीत आहेत व त्यांचे साथीदार व त्यांचे हस्तक देखील समाजामध्ये खोटा प्रचार करून भ्रष्टाचाराचे आरोप करून समाजाला व कार्यकारी मंडळाला बदनाम करीत आहेत। भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत या लोकांनी यांच्या हस्तकामार्फत जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे या ठिकाणी 4 केसेस केल्या, त्याचप्रमाणे दिवाणी न्यायालयात केसेस केल्या, फौजदारी केसेस केलेल्या। या सर्व केसेसमध्ये न्यायालयाने खोटे आरोप केल्यामुळे व पुरावे नसल्या कारणाने त्यांचे दावे फेटाळले आहेत व चर्चच्या बाजूने निकाल दिलेला आहे। असं असताना देखील सदर मंडळी एका वेगळ्या हेतूने कार्यकारी मंडळाला बदनाम करण्यासाठी मीडियाचा उपयोग घेऊन उपोषण करून कार्यकारी मंडळ व विश्वस्तांना बदनाम करीत आहेत। पहिली मंडळीचे ज्येष्ठ पालक ख्रिस्तवासी रेव्हरंड डॉक्टर CB उजागरे यांनी चर्च काउन्सिलतर्फे रेव्हरंड विद्यासागर भोसले व रेव्हरंड PG मकासरे यांना धर्मगुरूंची दीक्षा देऊन त्यांची चर्चच्या सेवेत नियुक्ती केलेली आहे। ते रेव्हरंड डॉक्टर उजागरे यांना सेवा कार्यात मदत करीत होते व आजही सेवा कार्यात मदत करीत आहेत। रेव्हरंड CB उजागरे यांच्या निधनानंतर सनी पंडित मिसाळ व PG भांबळ आणि त्यांचे हस्तक खोट्या कागदपत्रांच्या आधारे अहमदनगर पहिली मंडळीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। सहधर्मदायुक्त पुणे यांनी दिनांक 13 नोव्हेंबर 2014 रोजी विद्यमान विश्वस्तांची कायदेशीर नेमणूक केली असताना ते विश्वस्तांना हेतुपुरस्पर बदनाम करत असल्याचे शेक्सपियर यांनी सांगितले। सनी मिसाळ, भांबळ आणि त्यांच्या हस्तकांवर चर्चमध्ये गोंधळ घालणे, कामकाजात हस्तक्षेप करणे, विश्वस्तांविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करणे, बनावट दस्तावेज करून फसवणूक केल्याप्रकरणी त्वरित गुन्हे दाखल न झाल्यास आणि संबंधित लोकांनी चर्चमधील गोंधळ न थांबवल्यास अहमदनगर पहिली मंडळी कॉंग्रिगेशनचे कार्यकारी विश्वस्त मंडळ आणि सभासदांतर्फे 15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचे शेक्सपियर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। ही मंडळींनी खोटे दस्तावेज तयार करून, खोटे ठराव तयार करून युनियन बँक ऑफ इंडिया या शाखेला देखील फसवलेलं आहे। यांना कुठलाही अधिकार नसताना यांनी लेटरहेड, शिक्के बनावट तयार करून, बनावट ठराव तयार करून जॉईंट चॅरिटी कमिशनर किंवा असिस्टंट चॅरिटी कमिशनर या ठिकाणी बदल अर्ज देखील दिलेला आहे। सभा घेण्याचा देखील या लोकांना अधिकार नाही, कारण हे लोक लोकांची दिशाभूल करून मराठी मिशनकडून लोकांचं लक्ष पहिल्या मंडळीकडं वेधित आहेत। कारण मराठी मिशनचा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात असून DG भांबळ या ठिकाणी गेल्या 12 वर्षापासून त्या ठिकाणी भ्रष्ट कारभार करीत आहेत। मराठी मिशनचे कुठलेही ऑडिटेड रिपोर्ट, बदल अर्ज जॉईंट चॅरिटी कमिशनर मुंबई या ठिकाणी दाखल झालेले नाही। मराठी मिशनच्या माध्यमातून बॉईज हायस्कूल, गर्ल्स हायस्कूलची देखील फसवणूक केली जात आहे। त्या शाळा बंद पाडून जागा हस्तांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि या भ्रष्टाचाराबाबत, मराठी मिशनच्या भ्रष्टाचाराबाबत कार्यकारी मंडळ तसेच अहमदनगर पहिली मंडळी त्यांचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या भीतीने त्यांचे बंधू सुनील पांडुरंग भांबळ हे अहमदनगर पहिल्या मंडळीमध्ये गोंधळ घालीत आहेत।
26 जूनला चर्चमध्ये कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाही. हा पूर्वनियोजित कट सनी मिसाळ व सुनील भांबळचा असून त्यांनी चर्चमध्ये दादागिरी करीत त्या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे व असेच लोकांना दाखवले की या ठिकाणी मारामारी झालेली आहे. उलट धर्मगुरू असताना देखील कुलपिटून खाली येऊन एका कमिटी मेंबरची गचांडी सनी मिसाळ यांनी पकडलेली आहे. तर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी. त्याचप्रमाणे जर आज त्यांना अटक झाली नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, तर आम्ही 15 तारखेला कलेक्टर कचेरीसमोर उपोषणास बसणार आहोत व त्यानंतरही आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आझाद मैदानावर मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊन त्या ठिकाणी उपोषण करणार आहोत. पत्रकार परिषदेस धर्मगुरू PG माकासरे, विद्यासागर भोसले, NB जाधव, महेंद्र भोसले, हेमंत पाडळे, अनिल अंधारे, निशा कदम, मार्गरेट जाधव आदी उपस्थित होते. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.